वार्तांकन रोखठोक बातमी। अक्कलकोट नगरपालिकेनं बेडर कन्हैया चौक परिसरातील अतिक्रमण हटवण्यास आज मोठ्या फौजफाट्यासह आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरुवात केली आहे। या कारवाईत सुमारे 100 खोके तसेच कच्च्या घरांवरील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत। या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे। अनेकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढली तर काहींची अतिक्रमणे नगरपालिकेनं हटवली। नगरपालिकेनं गेल्या 8 दिवसांपासून अतिक्रमण धारकांना जागा रिकामी करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यानुसार काही दुकानदारांनी स्वखुशीने अतिक्रमण काढली। उर्वरित अतिक्रमणांवर आज जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली आहे। काही ठिकाणी किरकोळ वादविवादही झाले। या अतिक्रमण हटाव मोहिमेत नगरपालिकेचे सुमारे 60 अधिकारी व कर्मचारी तसेच 110 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते। मंगरुळे चौक ते बेडर कन्हैया चौक आणि बेडर कन्हैया चौक ते माणिकपेठ या मार्गांवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे। उद्याही या भागातील उर्वरित अतिक्रमणे हटवण्यात येणार असल्याचं प्रशासनानं सांगितलंय। कारवाईवेळी तहसीलदार विनायक मगर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, अभिषेक काकडे, शुभम माहुरे, शैलेश बिराजदार, उत्कर्ष उकरांडे, नितीन शेंडगे, शुभम माने, मनोज ईश्वरकट्टी यांच्यासह अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक भिताडे, सहाय्यक निलेश बागाव, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पवार आदी उपस्थित होते। सोलापूरहून राखीव पोलीस बलाची तुकडीही पाचारण करण्यात आली होती। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।